पिल्लू आज काय बनवू बाळा जेवायला? मस्त मस्त पावभाजी बनव. ओके ठीक आहे, बनवते. तर बघा, पावभाजीसाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. आता आपण याला मस्त असं कटिंग करू सगळं आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता आपण सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत पावभाजीसाठी लागणाऱ्या. आता कांदा आपण नंतर कापणार आहे, तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या ना स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत. आता आपण इकडं कुकर घेतलेला. तर बघा, सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू. 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आता याला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्या भाज्या पण मस्त शिजून झालेल्या आहेत. तोपर्यंत कुकरची वाफ जाईल तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तर बघा, इकडं कढई तापाय ठेवली होती. 1 चमचा तेलाचा टाकला होता, त्यानंतर 1 बटर टाकलं होतं. आता हे सगळं मिक्स झालं होतं तेल आणि बटर. त्यानंतर 1 बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला. त्यानंतर आपण ह्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत ना, त्याची वाफ गेली होती, त्या बारीक करून घ्यायच्या आहे. त्यानंतर कांद्याला पण ब्राऊन कलर आला होता. मग आपण त्या अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वाटून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मसाले टाकून घेऊया. पावभाजी मसाला टाकलेला आहे बघा, लाल तिखट टाकलेला आहे, धना पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मग कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हळदी पावडर टाकली. तर आपल्या बघा ह्या भाज्या मस्त मिक्स करून घेतलेल्या आहे ह्या चमच्याने सगळ्या. त्यानंतर आता आपल्या कांद्यामध्ये आणि आपण ती ग्रेव्ही केली होती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्या भाजी मस्त तयार झालेली आहे. वरून थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि कस्तुरी मेथीला थोडी उकळी येऊन दिल्यावरती मस्त त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे.